सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आधीचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, हा जो चिकनकारी ब्लाउजेस मी 4 शिवले होते ऑर्डरचे. आधीचा व्हिडिओ पाहून म्हणजे त्यांना फोटो पाठवले, ते व्हिडिओ पण पाहिला होता त्याने, पण तो कपडा वेगळा होता. मला वाटतं शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांनी पाहिलं होतं, तर मी त्यांना दाखवले. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला बजेटनुसार तुमचे हे असतात, म्हणजे कपडा जो म्हणजे मीटरवरती कसा आहे त्यानुसार त्याचं बजेट असतं. म्हणजे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बरेच ह्याच्यामध्ये प्रकार दाखवलेत मी आधीच्या व्हिडिओमध्ये, पण बऱ्याचदा दाखवले. त्याला मला ऑर्डर बऱ्यापैकी चांगली असते. तर ह्याला चिकनकारी आणि हुकोबा असं काहीतरी तेही बोलतात, मला ते माहिती नाही आहे डिटेल, मी त्याची माहिती काढते. तर हा प्रिन्स कट आहे, पप स्लीव आहे. मी माझ्यासाठी पण शिवलेला, आणि मी तो मला वाटतं महिला दिनाला, आमच्या महिला दिनाच्या वेळेस नाही, जसं की ग्रुपचं नाही, दुसरं महिला मंडळाचं झालं होतं. तर तेव्हा मी हे अणु ऊर्जाचं ह्याच्यात तेव्हा हा ब्लाऊज मी वेअर केला होता. तेव्हा मला ही बोलली पण होते, वर्षा तुम्ही जुना काय घातला होता, हा होता. तर पण कसं कधी कधी घाई होते. तर हा शिवलेला आहे अशामध्ये. जो माझा आहे तो हा माझा नाही आहे, हा दुसऱ्यांचा आहे. एक मेसेज येते, मी बघते पटकन. ओके, चालेल, त्यांचं पार्सलसाठीच आहे. तर हा माझा सेमच आहे, गळा पण सेमच आहे असं. आणि हे पप वेगळ्या पद्धतीचे आहेत. तुम्हाला आम्ही हे करून दाखवते. तुम्ही बोलतील कस्टमरचे कसे का तुम्ही हे करताय, तर कस्टमरला पण माहिती आहे, चेक करावं लागतं. हे बघा, असं खूप सुंदर ह्याचं पप येतं. तर हे एक झालं. असे मी हे डमीला तर पाहणारच आहे. हा दुसरा आहे, सेम आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार होते, पण त्या व्हिडिओ तो ह्याच्यात राहून गेला, कारण तो मोठा होत होता. म्हणले नाही, ह्याचं सेपरेटच करूया. तर हा असा आहे, हा दुसरा इथे ठेवते. आणि त्यानंतर हा तिसरा, हे 3 झाले. हा तिसरा आहे. आणि हा चौथा आहे, जो मी तुम्हाला बोलले होते की प्रिन्स कटच आहे, पण स्लीवलेस शिवायचं होता आणि मला गिफ्ट द्यायचं होतं नवरीसाठी, जिचे माझ्याकडे ब्लाउजेस भरपूर आहे, म्हणजे दिलेत तिने शिवायला. तर नंतर मी तुम्हाला माहिती आहे काय जुगाड केला, तर असं स्लीव केलं त्याला, आणि खूप सुंदर दिसतं हा स्लीव जो आहे तो. तर त्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं, स्लीवलेस म्हणले असं शिवूया. आणि लग्न झाल्यानंतर गावाकडे ते नॉर्मली सगळे स्लीवलेस जास्त वापरण्यात येत नाही, स्लीव असलेलं. तर हा असा आहे, आणि सगळ्यांची सेम गळे आहेत, पाठीमागचे पण सेम गळे आहेत. ह्याचं पप वेगळं आहे, त्याचं पप वेगळं आहे. तर मी डमीला घालून तुम्हाला दाखवणारच आहे. तर हे आधी ठेवते. ह्याच्यामध्ये बरेचसे व्हरायटी जे आहेत, फोन आणि काय बोलतात, ऑर्डर ज्यांचे केले त्यांचे फोन, ते आल्यानंतर मला व्हिडिओ स्किप करावा लागतो. त्यानंतर बाकीचे थोडेसे काम करावं लागतात, बराचसा गॅप पडला. मी ह्याची व्हरायटी बोलत होते तुम्हाला, जसं मी सांगितलं तुम्हाला, ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा हा कपडा भेटतो. आय थिंक मला वाटतं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं होतं की हा कसा मीटर आहे, म्हणजे स्टार्टिंग काय आहे. स्टार्टिंग तुम्हाला 100 काय बोलतात 150पासून तुम्हाला 1000 रुपयेपर्यंत हा कपडा भेटतो. त्याच्यावरून तुमची ती शिलाई ठरते. आणि एवढं होऊन ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम का असतो माहिती आहे का, ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता, त्याच्यामध्ये हा जो कपडा आहे किंवा ह्याला जी डिझाईन आहे, ही डिझाईन क्लिअर दिसत, हां, ही जी डिझाईन आहे ती विरळ असते बऱ्याच ठिकाणी, किंवा कपडा प्लेन असतो बऱ्याच ठिकाणी, आणि थोडंफार क्वालिटी चेंज असते. त्यामुळे त्याच्या किमती खूप कमी असतात, हेही सांगते. आणि आम्ही शिवतो त्याला अस्तर व्यवस्थित हे करून तुमच्या मापानुसार, म्हणजे मी जे काही ऑर्डर घेते मापानुसारच घेते. म्हणजे त्यांचे स्वतः मी मापं घेते व्हिडिओ कॉलवरती. त्यांच्याकडे टेप असल्यावर त्यांना सांगते असं असं, किंवा टेलरांकडून लिहून आणून घेतात. 19-20 होऊ शकतं, त्याच्यात तुम्ही टाचू शकता, किंवा तुम्ही म्हणजे खोलू शकता. एवढंसं आतमध्ये भरपूर अशी जागा ठेवतो. 1.5 इंच तर कमीत कमी असते, जास्तीत जास्त 2 इंच. तर अशा प्रकारे हे सगळे ब्लाऊज शिवण्यात येतात. तर खूप जणांना असं वाटतं की थोडेसे कॉस्टली असतात का, तर तुम्हाला जसं क्वालिटी आहे तसं तुम्हाला ते किंमत त्याची मोजावीच लागते, हे सांगते. आणि ह्याच्यामध्ये शक्यतो हा गळा आणि मागून व्ही गळा, काय माहिती, हेच सगळ्यांना आवडतं. पण मी माझं स्वतःचं सुरुवातीला शिवलेलं असंच होतं. मला वाटतं सुरुवातीला मी धनश्रीचा शिवला होता, तिचा पण असा शिवला होता. त्याच्यानंतर बऱ्याच जणांची ऑर्डर होते. हे मला वाटतं जसं हे आहे, म्हणजे ह्याची शिलाईच 500 रुपये आहे, कारण आम्ही स्वतः शिवतो. तर आणि मग त्याच्यानंतर कपडा तर 750, 600,
म्हणजे 650, 700, 750 इथपर्यंत. 750च्या पुढे अजून मला नाही वाटत त्याच्या पुढे कुठला ब्लाऊज मी सेल केला असेल तसा. तर असं आहे. तर आपण ह्याला डमीला घालून व्यवस्थित दाखवणार आहेत. परत एकदा सगळे हातात ब्लाऊज घेते म्हणजे तुमचा विश्वास बसेल. एक एकदा आवडतं तेच सेम असतात. हे बघा, एक आहे माझ्या हातामध्ये, 2, हे 3 आणि हा 4. म्हणजे व्हिडिओमध्ये तेच रिपीट दाखवतं असं वाटतं. तर हे बघा, असे हे ब्लाउजेस आहेत. ज्यांचे आहेत ऑर्डर, एक हे नवरीचे, बाकी हे तिन्ही ऑर्डरचे आहेत. अजून मला वाटतं हां हे सेमच आहेत, त्याच्यात कुठले चेंजेस नाही आहेत. पण तुम्ही जेव्हा ऑर्डर देतील माझ्याकडे जो कपडा अवेलेबल असेल किंवा मी तुम्हाला प्रिंट पाठवते त्याचं, तर त्यानुसारच आम्ही तुम्हाला शिवून देतो. असं कुठलीच गडबड किंवा घाई करून किंवा काही कसलंही देत नाही. आत्तापर्यंत कंप्लेंट आलेली नाही आहे. आलं असतं तर आम्ही सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती कमेंटमध्ये कुणी ना कुणी सांगितलं असतं की फसवतात, करतात, ते करतात. फिटिंगमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकते, हे मी मान्य करते. पण बाकी कपडा किंवा जो शब्द दिला तो आम्ही 100% पाळतो. आता कलमकारी किंवा इकडचा जो कपडा असतो त्याच्यामध्ये कलर थोडासा म्हणजे जाऊ शकतो, कॉटनचं तुम्हाला माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते आहे, तेच सांगतो आम्ही पण त्या काय कपड्याच्यामध्ये पोटात बोलतात ना घुसत नाही असं नाही. पण शक्यतो जे आहे सांगितलेलं ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो. तर चालेल, हे आपण बॅक कॅमेराने पाहून घेऊया. चारही ब्लाऊज तुम्हाला मी व्यवस्थित दाखवले. आता हे डमीला वेअर केलेलं आहे, पण मागे बॅकग्राऊंड ऑफ व्हाईट आहे त्यामुळं तो तेवढा कलर उठून दिसत नाही ब्लाऊजचा, हे मी तुम्हाला सांगते. आणि ह्याचा कपडा खूप छान आहे. तुम्ही स्लीवला पाहता ह्याचं डिझाईन किती छान आलं आहे. चिकनकारीमध्ये कपडा दरवेळेस वेगवेगळं असतं. प्युअर कॉटन आहे. पूर्ण बॉडीला अस्तर लावलेलं आहे, स्लीवला अस्तर नाही आहे. जो स्लीवचं बॉर्डर आहे त्याला डबल कपडा लावलेला आहे. आणि गळा हा खूप सुंदर बसतो, तुम्ही पाहिलेलं आहे. याची खूप फॅशन आहे आणि फिटिंग तर अप्रतिम बसते. माहिती नाही का, मलाही अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे की बॅक हुकचा काय हा ब्लाऊज असा डब्यासारखा बसतो. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा. हा मी वेअर केलेला ब्लाऊज तेच पॅटर्न आहे सेम, कारण व्ही गळा आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं आमची डमी इकडं तिकडं नाचते त्यामुळं गळा दिसत नाही. मी ॲडजस्ट करते आणि दाखवते. नॉर्मल जो व्ही आहे तसाच आहे, असं एकदम डायरेक्ट व्ही नाही आहे. थोडासा असा पसरट व्ही घ्यावा लागतं कारण तो फिटिंगला खूप छान बसतो. याला तुम्ही डोरी लावू शकता, त्याला डिझाईन करू शकता, लटकन कपड्याचे करू शकता, जसं तुम्हाला डिझाईन हवे असेल. स्लीवमध्ये पण बरेचशी डिझाईन तुम्ही करू शकता. पण ही डिझाईन फेमस झाली, ऑर्डर त्याचीच आहे, तर मी त्याचंच काम करते. आणि हा जो मी बोलले होते राहिलेला कपड्याचा आणि ह्याचा जो स्लीवलेस गिफ्टसाठी शिवणार होते, पण तो स्लीवलेस नाही, पफ स्लीव झाला. तो गेल्या वेळेसच दाखवला आहे, पण खूप सुंदर दिसतो. छोटेसे हात आहेत. आता त्या जिला गिफ्ट देणार आहे तिला आवडायला हवं. आणि तुम्ही बोलतील गिफ्ट देणाऱ्या स्लीवला तुम्ही जॉईंट मारले, आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तर कपडा आहे तो राहिलेला ॲडजस्ट करून शिवलेलं आहे. त्याचं डिझाईन बघा पफमध्ये किती छान दिसते. आणि गळा बघा ह्याचा व्ही. हा साईज कमी आहे, मला वाटतं हा 32चा साईज आहे, त्यामुळं आमच्या डमीला थोडासा हा व्यवस्थित ठाकटीक बसतो. तर मी तुम्हाला गळा आणि ह्याचं स्लीव परत ह्याच्यामध्ये दाखवते. स्लीवमध्ये पफ स्लीव जो आहे शॉर्ट आहे त्याच्यात स्लीव. तर आजचा व्हिडिओ इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर माझा नंबर आहे 9422 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता. कोरिअरने तुम्हाला घरपोच सगळे ब्लाउजेस भेटतील, कोरिअर पोस्टाने. आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर थोडंसं आधी करा, कारण बरेचसे ऑर्डर घेतलेले असतात आणि तुम्ही आज ऑर्डर दिलं तर उद्या भेटेल असं नाही आहे. आणि कधी कधी भेटू शकते कपडा असेल तर. नक्की ऑर्डर करा.